आता बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खासदारांची एक बैठक आयोजित केलेली, पण बैठक कमालीची वादळी ठरल्याची माहिती आहे। राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्याने प्रियंका चतुर्वेदी बैठकीत चांगल्याच संतापल्या। राज्यसभेसाठी संजय राऊत यांनी परस्पर शरद पवारांचं नाव का घेतलं असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केल्याचं कळतंय। तर ठाकरेंच्या खासदारांची बैठक त्यातल्या चिंतनापेक्षा वादामुळेच अधिक चर्चेत राहिली। या बैठकीतच आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरावा असा देखील सूर उमटल्याचं पाहायला मिळालं। एका खासदाराने दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे या बैठकीत काहीसे नाराज मनस्थितीत पाहायला मिळाले। त्यांनी एकाही खासदाराशी संवाद साधला नाही असं कळतंय। तर उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं बघूया। नेमकं काय घडलंय बैठकीमध्ये आपण बघतोय। उद्धव ठाकरेंसमोरच प्रियंका चतुर्वेदी या भडकलेल्या पाहायला मिळाल्या। माझा तुमच्यावर विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। ही सर्व लढाई मी तुमच्या भरवशावर लढतोय, मला विरोध नोंदवायचा आहे असं मग प्रियंका चतुर्वेदी म्हणाले। संजय राऊत पवारांबद्दल का वक्तव्य करत होते असा प्रश्नही त्यांनी विचारला। ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। शेवटी निर्णय मीच घेणार असंही त्यांनी सांगितलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेल्या खडाजंगीच्या वृत्तावरून महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो। येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे। संजय राऊत यांनी शरद पवारजींचं नाव अनाऊन्स केलं, त्यांना कोणी अधिकार दिला असे प्रश्न काही प्रियंका चतुर्वेदीकडून विचारले गेले। त्या रागाने तिकडनं निघून गेल्या आणि अगदी त्यामध्ये युवराज सुद्धा खूप नाराज होते। युवराजाने सुद्धा हमरीतुमरी झाली, कॉलर अगदी संजय राऊतांची पकडली गेली असंही आम्ही ऐकून आहोत। आणि मला वाटतं संजय राऊतांचं जे पुस्तकाचं उद्घाटन होतं त्याला सुद्धा पक्षातून कोणीच गेलं नाही, ना शिंदे म्हणजे ना उद्धवजी गेले ना युवराज गेले। तर मला वाटतं यामध्ये सत्यता नक्कीच असू शकते। यूज अँड थ्रो ही मातोश्रीची भूमिकाच आहे, त्याच्यामुळे काम झालं की तुम्हाला जय महाराष्ट्र ही जुनी भूमिका आहे, त्याच्यामध्ये यामध्ये नवीन नाही। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार राऊतांनी फेटाळलंय। त्या बैठकीत आपण नव्हतो, मात्र तिथे असं काहीही घडलेलं नाही असं वक्तव्य राऊतांनी केलंय। मला माहीत नाही बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल तर ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही, पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। दरम्यान या बैठकीमध्ये वाद झाल्याच्या वृत्ताची प्रियंका चतुर्वेदींनी खिल्ली उडवली आहे। एक्स पोस्ट करत त्यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्यात। आपल्या एक्स पोस्टमध्ये प्रियंका चतुर्वेदी म्हणतायत, सकाळपासून मी न्यूज चॅनल्सना मुंबईत झालेल्या बैठकीबद्दल सूत्रांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तपशील देताना पाहतीये। मित्रांनो, अधिक चांगले स्रोत शोधा। मला वाटलं होतं की बातम्यांमध्ये तथ्यांची पडताळणी होते, पण आता तसं स्पष्टपणे दिसत नाहीये। न्यूज चॅनल्स नाहीत तर गॉसिप चॅनल, जसं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।